नमस्कार मंडळी. तर आजची आपली रेसिपी मस्त अशी नारळाची चटणी आणि त्यासोबत कुरकुरीत अगदी हलके फुलके मस्त असे मेंदूवडे. बरं, ही नारळाची चटणी नारळ न वापरता बनवलेली आहे बरं का. रेसिपी पुढे जाऊन सांगणारच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडे तेलकट होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आपल्या या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा. बरं, हे वडे तुम्ही बघू शकता अगदी कमी तेलकट होतात आणि वडे बनवताना कोणत्या कोणत्या टिप्स फॉलो करायच्या ज्यामुळे वडावरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी हलका फुलका बनून तयार होतो. आतमध्ये वडा अजिबात दाटल्यासारखा होत नाही. यासाठी डाळ फेटताना किंवा डाळ भिजवताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी डाळ भिजवताना आपल्याला डाळ खूप जास्त म्हणजे अशी रात्रभरासाठी किंवा खूप तासांसाठी 7-8 तासांसाठी भिजवायची नाही. मोजके 2 ते 2.5 तास आपल्याला डाळ भिजवून घ्यायची. उडीद डाळ खूप लवकर भिजली जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं आपल्याला डाळ ज्यावेळेस आपण वाटतो त्यावेळेस अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची. म्हणजे अगदी तुम्ही पाणी नाही घातलं ना तरीसुद्धा अगदी बऱ्यापैकी व्यवस्थित अशी डाळ वाटली जाते. पण जरी तुम्हाला वाटलं थोडंसं पाणी घालावं तर तुम्ही अगदी थोडंसं पाणी घालून ही डाळ वाटून घ्या. खूप जास्त जर पाणी घातलं तर काय होतं ना, जे वडे आहेत ते तेलात सोडल्याच्यानंतर खूप जास्त तेल शोषतात. त्यामुळे काय करायचं ना, अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून ही डाळ आपल्याला व्यवस्थित अशी वाटून घ्यायची. मेन म्हणजे ही पाण्यात भिजवल्यामुळे बऱ्यापैकी डाळ हिनी पाणी शोषलेलं असतं. त्यामुळे काय होतं ना, फार जास्त पाणी घालण्याची आवश्यकता नाही. बरं, डाळ वाटताना थोडीशीच घेऊन डाळ वाटायची का तर उडीद डाळ थोडीशी चिकट असते. त्यामुळे वाटण्यासाठी थोडासा वेळ लागतो. अगदी बारीक अशी ही डाळ वाटून घ्यायची. अजिबात रवाळ ठेवायची नाही. रवाळ जर डाळ ठेवली तर वड्यांचं टेक्स्चर किंवा चव तेवढी छान येत नाही. बरं, इथं याच पद्धतीने मी सगळी डाळ व्यवस्थित अशी वाटून घेतली होती. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि आता यानंतर ही डाळ आपल्याला व्यवस्थित अशी फेटून घ्यायची. जितकी छान तुम्ही ही डाळ फेटून घ्याल ना तेवढे वडे हे हलके फुलके बनवून तयार होतात. अजिबात दाटल्यासारखे होत नाही, कच्चे राहत नाही तळताना. अगदी मस्त असे हे वडे बनवून तयार होतात. त्यासाठी अगदी 2 ते 3 मिनिटसाठी ही डाळ आपल्याला व्यवस्थित अशी फेटून घ्यायची. इथं डाळ फेटून झाल्याच्यानंतर काय करायचं ना, डाळ व्यवस्थित फेटली का हे चेक करण्यासाठी थोडंसं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे बॅटर थोडंसं सोडून बघायचं. बॅटर व्यवस्थित असं वरती तरंगत असेल तर समजायचं की डाळ व्यवस्थित अशी फेटली गेली आहे. त्यानंतर हे डाळीचं जे भांडं आहे ते साईडला ठेवलं आणि मस्त अशी चटणी बनवूया. तर इथं मी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे, जे आपण भाज्यांसाठी वापरतो तेच हे खोबरं आहे. त्यानंतर थोडंसं खोबरं मी किसून घेतलं आणि हे मस्त असं पाणी घालून आपल्याला भिजवून घ्यायचे. बरं, खूपदा आपण काय होतं ना, ज्यावेळेस असे साऊथ इंडियन पदार्थ बनवायचे असतील त्यावेळेस काय करतो, आदल्या दिवशीच नारळ वगैरे आणून ठेवतो. पण आज तुम्हाला अगदी नारळ आणण्याची गरज नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही चटणी बनवून तयार होते आणि चवीला म्हणाल ना तर खूप भारी होते. बल्कि ओल्या नारळाची जी चटणी असते त्याचा नारळ वेगळा होतो आणि पाणी सेपरेट होतं. पण या चटणीमध्ये ना अजिबात तसं होत नाही. अगदी एकसंध ही चटणी बनवून तयार होते. त्यासाठी इथं मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेत, मूठभर कोथिंबीर घेतली, काही लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि इथं मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात. तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त घेऊ शकता. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही 1-2 मिरच्या वाढवल्या तरीसुद्धा चालेल आणि अगदी कमी तिखट हवं असेल तर एखादी मिरची कमी केली तरीसुद्धा चालणार आहे. त्यानंतर 5 मिनटं जे आपण खोबरं जे भिजत घातलं होतं पाण्यामध्ये ते सुद्धा ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि यामध्ये सुद्धा थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर ह्याला झाकण लावून ही चटणी आपल्याला छान अशी वाटून घ्यायची आहे. अगदी एकसंध मस्त अशी ही चटणी बनवून तयार होते. चवीला म्हणाल तर कोणी सांगूसुद्धा शकणार नाही की ही ओल्या नारळाची चटणी नाही आहे म्हणून. अगदी परफेक्ट अशी ही चटणी बनवून तयार होते. तर ही माझ्या मैत्रिणीची खास रेसिपी आहे का तर ती साऊथ इंडियन असल्यामुळे अशा प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या चटणी ती नेहमी बनवते. तर ही बघा अगदी मस्त अशी ही चटणी आपली बनवून तयार आहे. त्यावरती अशी चुरचुरीत फोडणी घालायची. तर इथं नेहमीसारखंच कडकडीत तेल गरम करून घेतलं, त्यामध्ये चमचाभर मोहरी घातली आणि 2-3 कढीपत्त्याची पानं घातली. व्यवस्थित अशी फोडणी फुलली की तेल मस्त अशी ही चटणीवरती ओतून घ्यायची. तर इथं आपली ही चटणी बनवून तयार आहे. फोडणी घातल्यामुळे चटणीची चव आणखी वाढते. तर हे बघा आता चटणी साईडला ठेवली. त्यानंतर इथं आपली ही डाळ व्यवस्थित अशी आता फेटून वगैरे तयार आहे. आता आपण पटकन असे याचे वडे बनवायला घेऊ.
तर वडे बनवताना सुरुवातीला असं वाटीमध्ये पाणी घ्यायचं, हात ओला करून घ्यायचा. जर सुक्या हाताने जर तुम्ही वडे बनवायला गेले तर ते अजिबात तेलामध्ये सुटणार नाही, तेलामध्ये आपल्याला सोडताच येणार नाही. हात जर ओला असला ना तर वडे अगदी पटकन तेलात सुटले जातात, अगदीशय भरभर सरकतात हातातून. तर इथे बघा आपल्या हातामध्ये बसेल इतकाच हा वडा बनवून घ्यायचा आहे हातामध्ये. त्यानंतर अगदी तुम्ही सहज अशा हलक्या हाताने हे वडे तेलामध्ये सोडू शकता. बरं, आता वडे ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने बनवतो त्यावेळेस काय करायचं ना, गॅसची फ्लेम अगदी कमी करून ठेवायची आणि अगदी अलगद असे हे वडे तेलामध्ये सोडायचे. एक वडा तेलामध्ये सोडला की पुन्हा एकदा थोडासा हात धुवून ओला करून घ्यायचा. त्यानंतर अगदी थोडंसं बॅटर हातावरती घ्यायचं, मध्ये होल करायचं आणि अगदी हलक्या हाताने तेलामध्ये सोडायचं. आता यापेक्षाही सोपी ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे. तर इथं बघा अशा प्रकारे मी सगळे वडे तेलामध्ये सोडून घेतली. तर यासाठी आपल्याला थोडीशी प्रॅक्टिसची गरज असते, का तर असे तेलकट पदार्थ किंवा साऊथ इंडियन पदार्थ आपण नेहमीच घरात बनवत नाही. त्यामुळे काय होतं ना, आपल्याला सवयसुद्धा नसते आणि भीतीसुद्धा वाटते किंवा तेल वगैरे भाजण्याची. पण हरकत नाही, खूप सोपी ट्रिक तुम्हाला देणार आहे, ज्यामुळे तुम्ही वडे अगदी मस्तसे बनवू शकता. बरं, आता इथे ज्यावेळेस आपण वडे सोडतो त्यावेळेस गॅसची फ्लेम ही कमी केली होती. त्यानंतर वडे सगळे तेलामध्ये सोडून झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम ही मोठी किंवा मध्यम ठेवायची, ज्यामुळे काय होतं ना, वडे वरून मस्त कुरकुरीत होतात, आतूनसुद्धा व्यवस्थित असे तळले जातात आणि महत्त्वाचं म्हणजे तेल अजिबात शोषत नाही. अगदी कमी तेलकट हे वडे बनवून तयार होतात. अगदी तुम्ही बारीक गॅसवर जर वडे तळले तर वरून तर छान कुरकुरीत होतात, पण आतून वडे खूप जास्त तेलकट होतात. त्यामुळे काय करायचं आहे ना, डाळ वाटताना अगदी कमी पाण्याचा वापर करून डाळ वाटून घ्यायची. त्यानंतर डाळ व्यवस्थित अशी फेटून घ्यायची आणि वडे जे आहेत ते मध्यम किंवा मोठ्या गॅसवर व्यवस्थित असे तळून घ्यायचे. आणि सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे इथं वडे ज्यावेळेस आपण घरी बनवतो ना त्यावेळेस आपली कढई छोटी असते किंवा आपण तेलाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवतो. त्यामुळे काय करायचं ना, वडे खूप जास्त मोठे मोठे बनवायचे नाही, अगदी छोटे छोटे असे नाजूकसर वडे बनवायचे. म्हणजे काय होतं ना, ते खूप छान असे तळले जातात आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की नक्की फॉलो करा. तर चला सगळ्यात सोपी पद्धत बघूया. तर इथं जी आपली चहाची गाळणी असते ती पाण्यामध्ये छान अशी डुबवून घेतली आणि यावरती हे डाळीचं जे मिश्रण आहे हे थोडंसं घ्यायचं आणि काय करायचं ना, ह्याला असा व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा. खूप जास्त पाणी जर लावलं तर तेलामध्ये आपण वडे सोडताना ना ते खूप अंगावर येतं. त्यामुळे अगदी कमी पाण्याचा वापर करू नये ना, ह्याला असं व्यवस्थित असा वड्याचा आकार द्यायचा. थोडंसं मध्ये व्यवस्थित असं होल करून घ्यायचं आणि अगदी असं अलगद जर सोडलं ना तर अगदी मस्त असे हे वडे बनवून तयार होतात. अगदी या पद्धतीने जर वडे बनवले ना तर खूप पटपट वडे बनवून तयार होतात. तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ना, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही आज आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल ना तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असले, तुमची एखादी आवडती रेसिपी असली तीसुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. मी नक्की ट्राय करण्याचा प्रयत्न करेल. तर इथे बघा मस्त असे याच पद्धतीने मी वडे बनवून घेतलेत. तर हे बघा किती पटपट हे वडे बनवून तयार होतात. अगदी सरळ साध्या सोप्या पद्धतीने हे वडे बनवून तयार होतात. ज्यांना याआधी कधीच त्यांनी वडे नसेल बनवले ना ते सुद्धा अगदी या पद्धतीने सहज हे वडे बनवू शकतात. अगदी रेसिपी खूप सुटसुटीत पद्धतीने तुमच्यासोबत मी शेअर केलेली. बरे, याआधीसुद्धा मी वडा सांबारची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, तीसुद्धा तुम्ही एकदा नक्की बघा. ती रेसिपीसुद्धा सगळ्यांना खूप जास्त आवडली होती, त्यालासुद्धा भरपूर अशा कमेंट आहेत. त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही एकदा नक्की बघून घ्या, ज्यामुळे अगदी हॉटेलसारखे वडे तुम्ही सहज बनवू शकता. ज्यामध्ये मी खूप मस्त असे हे वडे बनवून दाखवलेले, त्यासोबत सांबारची सुद्धा रेसिपी आहे. तुम्ही एकदा तो व्हिडिओ नक्की बघा. तर हे बघा अशा प्रकारे हे वडे मी सोडून घेतलेले आहेत तेलामध्ये. त्यानंतर हलकेसे वडे तळून झाले की मस्त असे पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित असे हलवून हे वडे तळून घ्यायचे आहेत. आता गॅसची फ्लेम ही मी मोठी करून घेतली. तर आशा करते तुम्हाला ह्या सांगितलेल्या टिप्स सगळ्या आवडल्या असतील आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ही रेसिपी घरी ट्राय करताल. तर वेळात वेळ काढून तुम्ही ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. आणि मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आजची रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि कशी झाली ना ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर चला मंडळी, इथे आपले सगळे वडे बनवून तयार आहेत.
तर मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत